So this is our lecture number 13 on the chapter number 15, that is structure of atoms and nuclei. And in today's lecture we are discussing the problems on velocity, period and frequency of revolving electron in Bohr orbit. बोहर ऑर्बिटमध्ये म्हणजे हायड्रोजन ॲटममध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये फिरतील तेव्हा त्या वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये त्यांची वेलॉसिटी किती असेल, त्या ऑर्बिटमध्ये त्यांचा टाईम पिरियड किती असेल म्हणजे एक रिव्हॉल्यूशन करायला किती वेळ लागेल, त्याची फ्रिक्वेन्सी किती असेल म्हणजे एका सेकंदामध्ये किती नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन्स ते कंप्लीट करतील, हे आता आपल्याला शोधायचं आहे. ओके, नाउ द फॉर्म्युला और फॉर्म्युली ऑन दिस टॉपिक आर. द फर्स्ट फॉर्म्युला इज the velocity of revolving electron in nth Bohr orbit for hydrogen. फॉर हायड्रोजनसाठी मी फॉर्म्युले लिहिले सगळे, आतापर्यंत जे फॉर्म्युले सगळे आपण हायड्रोजनसाठी घेतले आहेत. आपण ॲटॉमिक नंबर झेडचा वापर केलेला नाही, हे लक्षात घ्या. वेगळा सबस्टन्सचा ॲटम असेल तर तिथे झेड पण त्या फॉर्म्युल्यामध्ये इंट्रोड्यूस होईल, हे तुम्हाला समजतं. ओके, नाउ दिस फॉर्म्युले आर फॉर हायड्रोजन. सो द वेलॉसिटी ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इन nth Bohr orbit फॉर्म्युला इज Vn इज इक्वल टू E square upon twice epsilon 0 NH. This formula shows that velocity is inversely proportional to principal quantum number, means Vn is inversely proportional to n. So you can write Vn upon V1 is equal to 1 upon n, or Vm upon Vn is equal to n upon m. अशा प्रकारे तुम्हाला रेशो वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये असणाऱ्या वेलॉसिटीचा घेता येईल. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी दिलेली आहे, पाचव्या ऑर्बिटमधली काढायची तर हा फॉर्म्युला वापरा, V5 upon V1 is equal to 1 upon 5. सेकंड ऑर्बिटमधली वेलॉसिटी दिली आहे, फोर्थ ऑर्बिटमधली काढायची आहे तर V4 upon V2 is equal to 2/4. असा तो फॉर्म्युला तुम्हाला घेता येईल अँड सो ऑन. ठीक आहे, हे झालं वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याबद्दल. E square upon twice epsilon 0 NH फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजे काय? इट इज द टाईम रिक्वायर्ड बाय द इलेक्ट्रॉन टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन. सो टाईम पिरियडमध्ये म्हणजेच काय? डिस्टन्स कवर अपॉन वेलॉसिटी. टाईमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. मग टाईम पिरियड म्हणजे एक रिव्हॉल्यूशन करण्यासाठी लागणारा टाईम. मग एक रिव्हॉल्यूशनमध्ये अंतर किती कवर करेल तो इलेक्ट्रॉन? 2πr, सर्कम्फरन्स एवढं. nthव्या ऑर्बिटमध्ये जर तो इलेक्ट्रॉन फिरतोय तर त्याने डिस्टन्स कवर इज 2πrn अँड इट्स वेलॉसिटी इज द वेलॉसिटी इन nth ऑर्बिट Vn. सो पुट द व्हॅल्यू ऑफ Vn ची व्हॅल्यू पुट केली आपण. सो 2πrn अपॉन Vn चा फॉर्म्युला प्रत्येकाला माहिती आहे. Vn चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे E square upon twice epsilon 0 NH. सो E square upon twice epsilon 0 NH आहे, बरोबर. सा 2 आणि हा 2 म्हणजे 4π epsilon 0 NH, 4π epsilon 0 NH झालं. हा Rn अपॉन E square. आता Rn म्हणजे रेडियस ऑफ nth ऑर्बिट, आणि रेडियस ऑफ nth ऑर्बिट फॉर्म्युला काय असतो? πm E square अपॉन epsilon 0 n square h square. ही Rn ची किंमत, Rn चा फॉर्म्युला आपला जो epsilon 0 n square h square अपॉन πm E square, ती Rn ची व्हॅल्यू मी या ठिकाणी पुटअप केली. सो टाईम पिरियड इन nth ऑर्बिट इज 4π epsilon 0 NH, 4π epsilon 0 NH जसं आहे तसंच, इंटू Rn. Rn म्हणजेच epsilon 0 n square h square अपॉन πm E square, आणि हा E square अपॉन E square आहे, बरोबर. सो इट बिकम्स, टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो आहे 4 epsilon नॉट स्क्वेअर n क्यूब h क्यूब अपॉन m e raised to power 4. सो टाईम पिरियड आणि n काय रिलेशन दिसतं आहे? टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n क्यूब. प्रिन्सिपल क्वांटम नंबरच्या क्यूबसोबत टाईम पिरियड त्या ऑर्बिटचा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणजेच आपल्याला T1 अपॉन Tn जर लिहायचं असेल तर 1 क्यूब अपॉन n क्यूब, किंवा Tm अपॉन Tn. हे कोणतेही ऑर्बिट आणि हे कोणतेही ऑर्बिट, वेगवेगळे ऑर्बिट जर असतील तुम्हाला, म्हणजे पाचव्या ऑर्बिटमधला टाईम पिरियड दिला असेल, सातव्यातला काढायचं असेल तर T7 अपॉन T5, तर 7चा क्यूब अपॉन 5चा क्यूब म्हणजे m क्यूब अपॉन n क्यूब. या प्रकारे तुम्हाला तो फॉर्म्युला यूज करता येईल. ठीक आहे, हे झालं फॉर्म्युले वेगवेगळे. एक आहे डिस्टन्स कवर अपॉन वेलॉसिटीनुसार 2πrn अपॉन Vn, एक तर हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. किंवा टाईम पिरियडचा दुसरा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे, Rn ची व्हॅल्यू आपण ते टाकल्यानंतर आणि Vn ची व्हॅल्यू टाकल्यानंतर 4 epsilon नॉट स्क्वेअर n क्यूब h क्यूब अपॉन m e raised to power 4. ठीक आहे, टाईम पिरियड आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर रिलेशन काय आहे? तर Tn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n क्यूब. नाव टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, यानं फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तयार करता येईल. सो फ्रिक्वेन्सी इज 1 अपॉन टाईम पिरियड, किंवा रेसिप्रोकल ऑफ टाईम पिरियड इज कॉल्ड फ्रिक्वेन्सी. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो Vn अपॉन 2πrn हा एक फॉर्म्युला तयार झाला.
आणि दुसरा फॉर्म्युला मिळतो आपल्याला E²/4πε0 NhRn, हा इन टर्म्स ऑफ रेडियस आणि इन टर्म्स ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे रेडियसची पण व्हॅल्यू त्यात जर आपण टाकली तर फ्रिक्वेन्सीचा तिसरा फॉर्म्युला मिळतो me⁴/4ε0² टाईम पिरियडच्या फॉर्म्युल्याचा उलटा रेसिप्रोकल. आणि त्याच्यावरून मग टाईम पिरियड आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर रिलेशन काय होतं, टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n³ होतं, तर फ्रिक्वेन्सी काय असेल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू n³. ओके, हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा, आपल्याला आता ते एक एक वापरायचे आहेत. सो द फर्स्ट एक्झाम्पल विच इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम, दॅट इज मार्च 2018. बघा, द इलेक्ट्रॉन इन अ हायड्रोजन ॲटम is moving with a speed of 2.3 × 10⁶ meter per second in an orbit of radius 0.53 angstrom unit. ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय त्या ऑर्बिटची रेडियस किती आहे 0.53 angstrom unit आणि त्या ऑर्बिटमध्ये त्याची वेलॉसिटी किती आहे तर ती दिली 2.3 × 10⁶ meter per second. आता कोणत्या नंबरचं ऑर्बिट आहे या रेडियसवरून आपल्याला सांगता येतं, पण इथे दिलेलं नाही आहे. सो हे समजा nth ऑर्बिट आहे आणि nth ऑर्बिटमधली वेलॉसिटी एवढी आहे. ओके, कॅल्क्युलेट द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन. तर त्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचा टाईम पिरियड आपल्याला शोधायचा आहे. आपल्याला पायची व्हॅल्यू दिली आहे 3.142. लक्षात ठेवा, पायची व्हॅल्यू 3.14 नाही घ्यायची, 3.142च घ्यायची आहे. ओके, हे मागच्या वर्षीपासून बोर्डाने ठरवलेलं आहे की पायची व्हॅल्यू 3.14 नाही घ्यायची, 3.142 घ्यायची. ही अशी सूचना आम्हाला जेव्हा आमचं ट्रेनिंग झालं होतं त्यावेळेस मिळालेली आहे. त्यानंतर वेलॉसिटी इन nth ऑर्बिट इज 2.3 × 10⁶ meter per second. त्या ऑर्बिटची रेडियस दिली 0.53 angstrom unit. angstrom unit तुम्हाला ठेवता येणार नाही कारण की हे SI युनिट नाही आहे, SI युनिट मीटर असतं, म्हणून या angstrom युनिटला मीटरमध्ये कन्वर्ट करा आणि 1 angstrom युनिट म्हणजे 10⁻10 मीटर. सो इट इज 0.53 × 10⁻10 मीटर. मग आता टाईम पिरियड तुम्हाला वेलॉसिटी दिलेली आहे, रेडियस दिलेली आहे त्या ऑर्बिटची, त्यामुळे टाईम पिरियडचा फॉर्म्युला कोणता वापरसाल, टाईम पिरियडचा फॉर्म्युला असेल डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी म्हणजेच 2πrn/vn. बरोबर आहे, कारण की rn आणि vn आपल्याला दिलेलं आहे. सो फॉर्म्युला फॉर टाईम पिरियड इज 2πrn/vn. कोणतं ऑर्बिट आहे ते न दिल्यामुळे आपण इथे n वापरला आहे. हां, तिथे जर सेकंड ऑर्बिट म्हटलं असतं तर आपण r2 आणि v2 वापरलं असतं, फिफ्थ ऑर्बिट म्हटलं असतं तर r5 v5 वापरलं असतं. ओके, नाव ॲज द नंबर ऑफ ऑर्बिट इज नॉट गिवन, so you cannot use the number in place of n. So put the values. 2π म्हणजे 6.284, rn means rn म्हणजे त्या ऑर्बिटची रेडियस 0.53 × 10⁻10 and velocity in that orbit is 2.3 × 10⁶, 2.3 × 10⁶. व्हॅल्यूज प्लेस केल्या, 10ची पॉवर सगळी एकत्र करा, 10ची पॉवर -10, 10ची पॉवर ही वर आली तर -6 होईल म्हणजे 10ची पॉवर -16. म्हणजे न्यूमरेटरमध्ये आपल्याजवळ आहे 6.284 × 0.53, बरोबर आहे, इंटू 10ची सगळी पॉवर एकत्र केली ती आली 10ची पॉवर -16 अपॉन 2.3. या दोघांचा प्रॉडक्ट घेतला, इट इज 3.3305 अपॉन 2.3 इंटू 10ची पॉवर -16. हा रेशो घेतला, द रेशो इज 1.448 इंटू 10ची पॉवर -16. आपण टाईम पिरियड शोधलेला आहे त्यामुळे युनिट असेल सेकंद. ओके, सो टाईम पिरियड इन दॅट ऑर्बिट. आता इन दॅट ऑर्बिटच म्हणावं लागेल आपल्याला, जरी आपल्याला त्याची रेडियस माहिती असेल की कोणत्या ऑर्बिटची रेडियस आहे ते जरी आपल्याला माहिती असलं पण आपल्याला दिलेलं नाही त्या एक्झाम्पलमध्ये, म्हणून टाईम पिरियड इन दॅट ऑर्बिट हा शब्द वापरला आहे मी. इज 1.45 इंटू 10⁻16 सेकंद. याला रिड्यूस केला. ओके, this example is somewhat different, though it is different from our topic, but as in this formula frequency is involved, so I am including this example in this type. Okay, this example is from boards exam March 2017. 2017 मधलं हे एक्झाम्पल आहे. काय म्हटलं पहा, an electron in an atom revolves round the nucleus in an orbit of radius 0.53 angstrom unit. ठीक आहे, ज्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे त्या ऑर्बिटची रेडियस 0.53 angstrom unit आपल्याला दिलेली आहे. कोणत्या नंबरचं ऑर्बिट दिलेलं नाही, त्यामुळे याला आपण RNच म्हणणार आहे. ओके, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ एन इलेक्ट्रॉन इज 9 × 10⁹ मेगाहर्ट्ज. या मेगाकडे लक्ष ठेवा,
9 इंटू 10⁹ मेगाहर्ट्ज, त्याची रिव्हॉल्युशनची फ्रिक्वेन्सी जर एवढी आहे त्या ऑर्बिटमध्ये, कॅल्क्युलेट ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम. तर ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आपल्याला काढायचं आहे. आणि हे काढण्यासाठी त्यांनी आपल्याला एक नवीनच पॉईंट दिलेला आहे एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे, इलेक्ट्रॉनवरचा चार्ज दिला त्यांनी 1.6 इंटू 10⁻19 किलोग्रॅम. आणि एक नवीन पॉईंट दिला त्यांनी, गायरोमॅग्नेटिक रेशो दिला आहे त्या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी. त्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्यासाठी गायरोमॅग्नेटिक रेशो हा दिलेला आहे आपल्याला 8.8 इंटू 10⁻10 कुलम पर किलोग्रॅम. चार्ज अपॉन मास असं तुम्हाला दिसते इथे, पण ॲक्च्युअली ते चार्ज अपॉन मास नाही आहे, तो वेगळा कॉन्सेप्ट आहे थोडासा, लक्ष ठेवा. आणि कॅल्क्युलेट ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे LN तुम्हाला काढायचं आहे. त्या ऑर्बिटची रेडियस दिली 0.53 अँगस्ट्रॉम युनिट. अँगस्ट्रॉम युनिटमध्ये याला ठेवता येणार नाही, आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल. सो इट इज 0.53 इंटू 10⁻10 मीटर. आणि त्या ऑर्बिटमधली फ्रिक्वेन्सी किती आहे? 9 इंटू 10⁻9 मेगाहर्ट्ज. सो इट इज 9 इंटू 10⁻9 मेगाहर्ट्ज. मेगा म्हणजेच 10⁻+6, बरोबर आहे. हा मेगा जर मी इथून काढून टाकला तर 10⁻9 इंटू 10⁻6 म्हणजे 10⁻15. सो 9 इंटू 10⁻15 हर्ट्स. आपल्याला मेगा हर्ट्समध्ये नाही ठेवता येणार, त्याला हर्ट्समध्येच ठेवावं लागेल, कारण की SI युनिट हे हर्ट्स आहे. ओके, फ्रिक्वेन्सी माहिती आहे, रेडियस आपल्याला माहिती आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो माहिती आहे आणि चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन माहिती आहे. आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायची आहे. बघा आता फ्रिक्वेन्सी त्याच्यामध्ये आल्यामुळे मी याला या टाईपमध्ये इंट्रोड्यूस केलं. फक्त एक छोटासा एक वेगळा कॉन्सेप्ट आहे, तो वेगळा कॉन्सेप्ट फक्त लक्षात घ्या, तुम्हाला ताबडतोब लक्षात येईल की काय त्या ठिकाणी का बरं हे एक्झाम्पल या ठिकाणी मी इंट्रोड्यूस केलं. तर बघा, गायरोमॅग्नेटिक रेशो. आता हा असा रेशो आहे, कशामधला रेशो आहे? इट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ऑफ दॅट रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन टू अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याची मॅग्नेटिक मोमेंट, कोणत्याही ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन त्याची मॅग्नेटिक मोमेंट अपॉन त्याची अँग्युलर मोमेंटम, असा तो फॉर्म्युला आहे गायरोमॅग्नेटिक रेशोचा. मग मॅग्नेटिक मोमेंटम फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची किती असते? I इंटू ए. म्हणजे त्या इलेक्ट्रॉनमुळे जो काही करंट असेल तो करंट इंटू त्या ज्या ऑर्बिटमध्ये फिरून राहिला त्या ऑर्बिटचा एरिया. हां, ए म्हणजे एरिया ऑफ दॅट ऑर्बिट. मग आता हा इलेक्ट्रॉन जर nthव्या ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर nthव्या ऑर्बिटमध्ये फिरण्यामुळे जो करंट तयार होईल इलेक्ट्रॉनचा, तो करंट इंटू त्या nthव्या ऑर्बिटचा एरिया. सो IN इंटू AN. आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायची आहे, म्हणून अँग्युलर मोमेंटम इकडे नेली आणि गायरोमॅग्नेटिक रेशो इकडे आणला. सो अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू IN इंटू AN अपॉन गायरोमॅग्नेटिक रेशो. पण करंट म्हणजेच काय असतो? चार्ज अपॉन टाईम. चार्ज अपॉन टाईम पिरियड घेतला मी करंट काढण्यासाठी, म्हणजेच चार्ज इंटू फ्रिक्वेन्सी. इलेक्ट्रॉनवर चार्ज E एवढा असतो आणि त्याची फिरण्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहे, त्यामुळे मी या करंटला चार्ज इंटू फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केलं. बघा इथे लिहिलं, करंटच्या ऐवजी E अपॉन टाईम पिरियड इन nth ऑर्बिट इंटू एरिया ऑफ nth ऑर्बिट. सो E 1 अपॉन टाईम पिरियड म्हणजेच फ्रिक्वेन्सी इन nth ऑर्बिट, आणि एरिया ऑफ nth ऑर्बिट काय असेल? nthव्या ऑर्बिटचा एरिया म्हणजेच पाय RN², बरोबर आहे. मग आता करंटच्या ऐवजी मी लिहिलं चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इंटू फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द इलेक्ट्रॉन, आणि एरिया इन nth ऑर्बिट इज पाय इंटू RN² अपॉन गायरोमॅग्नेटिक रेशो. हा रेशो जर मी काढला तर मला काय मिळणार आहे? अँग्युलर मोमेंटम. सो पुटिंग द व्हॅल्यूज, E म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻19 इंटू फ्रिक्वेन्सी इन दॅट ऑर्बिट, इट इज 9 इंटू 10⁻15 हर्ट्स. पाय मीन्स 3.142. RN² म्हणजे त्या ऑर्बिटच्या रेडियसचा स्क्वेअर, 0.53 इंटू 10⁻10 होतं की नाही. सो 0.53 इंटू 0.53 इंटू 10⁻20 अपॉन गायरोमॅग्नेटिक रेशो. गायरोमॅग्नेटिक रेशो इज गिवन 8.8 इंटू 10⁻10. व्हॅल्यूज मी पुटअप केल्या, बरोबर आहे. 10 ची पॉवर सगळी एकत्र केली, -19 + 15 -20 -10, इट बिकम्स -34. ओके, सो 1.6 इंटू 9 इंटू 3.142 इंटू 0.53 इंटू 0.53 हा प्रॉडक्ट घेतला, दॅट प्रॉडक्ट इज फाउंड टू बी 12.71. 8.8 हा रेशो काढला, द रेशो इज 1.44 इंटू 10⁻34
किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंद. आलं, ही त्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम. म्हणजे गायरोमॅग्नेटिक रेशो दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढता येते, पण त्या ठिकाणी तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा वापर करावा लागतो. म्हणून मुद्दाम मी हे एक्झाम्पल या टाईपमध्ये इंट्रोड्यूस केलं आहे. ओके, आला असेल तुमच्या लक्षात येते. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इन दॅट ऑर्बिट इज 1.44 × 10⁻34 किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके. Now the example number 3, which is again taken from board's exam, that is March 1994, October 1998, October 2006, October 2013. 3 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये विचारलेलं हे एक्झाम्पल आहे, म्हणजे ऑक्टोबर स्पेशल एक्झाम्पल दिसते हे. ओके, बघा एक्झाम्पलमध्ये काय विचारलं आहे. द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट बोहर ऑर्बिट हॅव्हिंग रेडियस 0.53 एंगस्ट्रॉम युनिट इज 2200 किलोमीटर पर सेकंद. ओके, 2200 किलोमीटर पर सेकंद एवढी वेलॉसिटी त्या ऑर्बिटमध्ये, पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी एवढी आहे. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन ऑफ इलेक्ट्रॉन इन द सेम ऑर्बिट. तर या पहिल्या ऑर्बिटमधली फ्रिक्वेन्सी शोधायची आहे. सो वेलॉसिटी इज 2200 किलोमीटर पर सेकंद, मीन्स 2200 × 10⁻³ मीटर पर सेकंद. रेडियस ऑफ द फर्स्ट ऑर्बिट इज 0.53 एंगस्ट्रॉम युनिट, म्हणजेच 0.53 × 10⁻10 मीटर. अँड यू हॅव टू फाइंड फ्रिक्वेन्सी इन फर्स्ट ऑर्बिट. सांगा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सी इन nth ऑर्बिट इज Vn/2πrn. सो फॉर फर्स्ट ऑर्बिट इट बिकम्स F1 is equal to V1/2πr1. V1 is 2200 × 10⁻³ 2π म्हणजे 6.284. R1 is 0.53 × 10⁻10. So it is 2200 6.284 into 0.53. This product is 3.331 into 10 ची power 3 plus 10 म्हणजे 10 ची power 13. Find this ratio. 2200/3.331. This ratio is 660.46 into 10⁻13. Represent it in standard form. Place this decimal point to this place. So it becomes 6.6046 into 10⁻15 hertz. So frequency of electron in first orbit is 6.6 into 10⁻15 hertz. ठीक है. Now the example number 4, which is again from board exam, that is March 2009. The velocity of electron in first Bohr orbit of radius 0.5 angstrom unit is 2.24 × 10⁻6 meter per second. Calculate the period of revolution of electron in that orbit. तुम्हाला वेलॉसिटी दिली आहे पहिल्या ऑर्बिटमधली, पहिल्या ऑर्बिटची रेडियस दिलेली आहे, पहिल्या ऑर्बिटमधला टाइम पिरियड शोधायचा आहे. सो R1 इज 0.5 एंगस्ट्रॉम युनिट, म्हणजे 0.5 × 10⁻10 मीटर. वेलॉसिटी इन फर्स्ट ऑर्बिट इज 2.24 × 10⁻6 मीटर पर सेकंद. कॅल्क्युलेट द पिरियड इन फर्स्ट ऑर्बिट, म्हणजे T1 आपल्याला शोधायचं आहे. मग आता टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय आपल्याजवळ. रेडियस आणि वेलॉसिटी असताना सो टाइम पिरियड इज 2πrn/Vn. बरोबर आहे. सो टाइम पिरियड इन फर्स्ट ऑर्बिट बिकम्स 2πr1/V1. Place the values. So 6.284 into 2π ची व्हॅल्यू 6.284. R1 is 0.5 × 10⁻10 upon V1. V1 is 2.24 × 10⁻6. बरोबर आहे व्हॅल्यू पहा. ओके. Now solving this, 6.284 into 0.5 म्हणजे 3.142 upon 2.24. 10 ची पॉवर -10 आणि पुन्हा -6 म्हणजे -16. सो टाइम पिरियड बिकम्स 1.401. हा रेशो घेतला आपण तो 1.401 × 10⁻16 सेकंद. सो टाइम पिरियड ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट इज 1.401 × 10⁻16 किंवा 1.4 × 10⁻16 सेकंद असं आपल्याला म्हणता येतं. नाव द एक्झाम्पल नंबर 5, विच इज टेकन फ्रॉम NCERT. आता या एक्झाम्पलमध्ये 6 एक्झाम्पल एकत्र केलेत त्यांनी. पहा कसे एक्झाम्पल एकत्र केले तर. युझिंग द बोहर्स मॉडेल कॅल्क्युलेट द स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इन द n इज इक्वल टू 1, 2 and 3 लेवल्स. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये वेलॉसिटी किती असेल, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी किती असेल, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनची वेलॉसिटी किती असेल. ओके. Also calculate the orbital period in these orbits.
म्हणजे या 3 ऑर्बिटमध्ये टाईम पिरियड काय असेल ते पण काढायचं आहे. म्हणजे 3 व्हेलॉसिटी काढायची आहेत आणि 3 टाईम पिरियड आपल्याला शोधायचे 3 ऑर्बिटसाठी. ओके, त्यासाठी आपल्याला दिलं आहे ई दिला आहे, म्हणजे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन इज गिवन 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. epsilon 0 is given 8.85 into 10⁻12 coulomb square per Newton meter square. H means Planck's constant is given 6.63 into 10⁻34 joule second, and mass of the electron is given 9.1 into 10⁻31 किलोग्रॅम. आता 6 व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत, त्यामुळे त्या गिव्हनमध्ये की मी लिहित बसलो नाही. पहिले आपण पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी शोधून घेऊ. पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी मिळाली आपल्याला की त्याच्यावरून दुसऱ्या ऑर्बिटमधली तिसऱ्या ऑर्बिटमधली काढता येते, कारण की रिलेशन आपल्याला माहिती आहे मग वेलॉसिटी आणि ऑर्बिटच्या नंबरचं. ओके, सो द वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन फर्स्ट ऑर्बिट, जनरल फॉर्म्युला काय असतो nth ऑर्बिटचा, ई स्क्वेअर अपॉन ट्वाइस epsilon 0 NH. यांची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे. सो V1 म्हणजे वेलॉसिटी इन फर्स्ट ऑर्बिट बिकम्स ई स्क्वेअर म्हणजे 1.6 इंटू 1.6 इंटू 10⁻38, बरोबर आहे. 10⁻19 इंटू 10⁻19 10⁻38. So 2 epsilon 0 is 8.85 into 10⁻12, h is 6.63 into 10⁻34 आणि यांची व्हॅल्यू 1च घ्यायची आहे. 10 ची पॉवर हा -12 हा -34. ओके, किती होतं -4 + 12, -4 + 12 म्हणजेच 8 + 8. 10 ची पॉवर +8 शिल्लक राहते. 1.6 इंटू 1.6 म्हणजे 2.56. 2 इंटू 8.85 इंटू 6.63 म्हणजेच 117.351. हा रेशो घेतला. द रेशो इज 0.02181 इंटू 10⁸. हा डेसिमल पॉईंट इथे शिफ्ट करा. सो इट इज 2.181 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. ही मिळाली आपल्याला पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी. ठीक आहे, मग आपल्याला दुसऱ्या ऑर्बिटमधली पण वेलॉसिटी काढायची होती, तिसऱ्या ऑर्बिटमधली पण वेलॉसिटी काढायची होती. रिलेशन काय आपल्याजवळ, Vn इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. पहा इथे फॉर्म्युला आपल्याजवळ आहेच Vnचा. इथे Vn नाही लिहिलं मी, V1 लिहिलं डायरेक्ट, कारण की यांची व्हॅल्यू मला 1 प्लेस करायची होती. सो Vn इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एन. सो V2 अपॉन V1 काय होईल, V2 अपॉन V1 1/2. सो V2 इज इक्वल टू V1/2. म्हणजे सेकंड ऑर्बिटमधली वेलॉसिटी इलेक्ट्रॉनची पहिल्या ऑर्बिटमधल्या वेलॉसिटीच्या अर्धी असते, हाफ असते, हे लक्षात ठेवा. पहिल्या ऑर्बिटमधली वेलॉसिटी किती आली, 2.181 इंटू 10⁶ अपॉन 2 म्हणजेच 1.0905 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड. ही मिळाली आपल्याला सेकंड ऑर्बिटमधली वेलॉसिटी. इन द सेम मॅनर थर्ड ऑर्बिटमधली वेलॉसिटी कशी काढता येईल, तर V3 अपॉन V1 इज 1/3. ओके, सो V3 इज इक्वल टू V1 अपॉन 3. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जी वेलॉसिटी असते त्याच्या 1/3 वेलॉसिटी कोणाची असते, तिसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची असते, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची किती असते, 1/2 हाफ असते. तिसऱ्या ऑर्बिटमधल्याची किती असते, 1/3 असते V1च्या. चौथ्या ऑर्बिटमधल्याची किती असेल मग, V1/4. पाचव्या ऑर्बिटमधल्याची वेलॉसिटी किती असेल, V1/5 अँड सो ऑन. ओके, सो 2.181 इंटू 10⁶ अपॉन 3. सो इट इज 0.727 इंटू 10⁶ मीटर पर सेकंड, म्हणजेच 7.27 इंटू 10⁵ मीटर पर सेकंड. म्हणजे जसं आपण बाहेरच्या ऑर्बिटमध्ये चाललो आहे तसतशी वेलॉसिटी कमी कमी होत चालली, हे लक्षात ठेवा. वेलॉसिटी कमी कमी होत चालली आहे, त्यामुळे फ्रिक्वेन्सी पण कमी कमी होत जाईल. आता टाईम पिरियड शोधू आपण. आपल्याला पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचा टाईम पिरियड काढायचा होता, दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा पण. मग टाईम पिरियडचा जनरल फॉर्म्युला आपल्याजवळ आहे nth ऑर्बिटसाठी, 4 epsilon नॉट स्क्वेअर n³ h³ अपॉन m⁻⁴. आता पहिला ऑर्बिट असल्यामुळे यांची व्हॅल्यू मी 1 प्लेस करतोय. सो 4 epsilon नॉट स्क्वेअर म्हणजे 8.85 इंटू 10⁻12 असते ॲप्सलॉनची व्हॅल्यू, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे आपल्याला. सो 8.85 इंटू 8.85 इंटू 10⁻24. h³ म्हणजे 6.63 इंटू 6.63 इंटू 6.63 इंटू 10ची पॉवर -68 या दोघांचा प्रॉडक्ट, आणि याची अजून -34, ही 10ची पॉवर -24. डिनॉमिनेटरमध्ये m⁻⁴ m म्हणजे 9.1 इंटू 10⁻31. e⁻⁴ म्हणजे 1.6 इंटू 1.6 इंटू 1.6 इंटू 1.6 इंटू 10ची पॉवर -76. बरोबर आहे का पहा. ठीक आहे, हा 6.63 इथे ठेवलेला आहे तो. सो
13771.26 हा प्रॉडक्ट कोणाचा आहे 4 8.85 8.85 6.63 आणि 6.63 एवढ्यांचा प्रॉडक्ट हा आहे. ओके, इंटू हा 6.63 10ची पॉवर -92 बरोबर आहे. ही किती 107 बरोबर आहे, प्लस 107 होईल ते, आणि ही 10ची पॉवर -34 अपॉन ह्या 9.1 1.6 1.6 1.6 1.6 यांचा प्रॉडक्ट केला तो आला 59.64. सो इट बिकम्स, हा रेशो काढून घेतला मी, तो रेशो आला 230.906 इंटू 10ची पॉवर -19 इंटू 6.63, या 6.63 याला मल्टिप्लाय केलं. सो इट बिकम्स 1530.9 इंटू 10ची पॉवर -19 म्हणजेच 1.531 इंटू 10ची पॉवर -16 सेकंद. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय त्याचा टाइम पिरियड एवढा असेल 1.531 इंटू 10ची पॉवर -16 सेकंद. आता याच्यावरून आपल्याला सेकंड ऑर्बिटमधल्याचा टाइम पिरियड काढायचा आहे, थर्ड ऑर्बिटमधला टाइम पिरियड काढायचा आहे. रिलेशन काय असतं टाइम पिरियड आणि प्रिन्सिपल क्वांटम नंबर? तर टाइम पिरियड इज इनवर्स टाइम पिरियड ऑफ इन nth ऑर्बिट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n क्यूब. सो T2 इज n क्यूब टाइम्स T1 म्हणजेच 2 क्यूब टाइम्स T1. सो T2 is equal to 8 times T1. So 8 times T1 is 1.531 into 10 to the power -16. म्हणजे दुसऱ्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉनचा टाइम पिरियड पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनच्या टाइम पिरियडच्या 8 टाइम्स असतो, हे लक्षात घ्या. सो 8 टाइम्स 1.531 into 10 to the power -16 म्हणजे 12.25 into 10 to the power -16 सेकंद. मग तिसऱ्या ऑर्बिटमधल्याचा टाइम पिरियड किती असेल? तर 3 क्यूब टाइम्स T1. सो T3 इज 27 टाइम्स T1. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरेल त्याचा टाइम पिरियड म्हणजे त्याला एक रिव्होल्यूशन करण्यासाठी लागणारा टाइम हा पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला एक रिव्होल्यूशन करणाऱ्या लागणाऱ्या टाइमच्या 27 टाइम्स एवढा मोठा असेल. ओके, सो इट बिकम्स 27 टाइम्स 1.531 इंटू 10 to the power -16 मीन्स 41.34 इंटू 10 to the power -16 सेकंद. असं हे कंप्लीट 6 पार्ट असणारं एक्झाम्पल होतं, NCERTमध्ये विचारलेलं आहे. Now the example number 6 is from textbook आणि हे अनसॉल्ड 11th एक्झाम्पल एक्झरसाइज मधलं. ओके, काय म्हटलं पहा, an electron in hydrogen atom stays in the second orbit for 10 to the power -8 सेकंद. हायड्रोजन ॲटममध्ये एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरतोय आणि त्या दुसऱ्या ऑर्बिटमध्ये तो किती वेळासाठी आहे? 10 to the power -8 सेकंदसाठी. हाऊ मेनी रिव्होल्यूशन्स विल इट मेक अराउंड द न्यूक्लियस इन दॅट टाइम? तर या टाईममध्ये म्हणजे 10 to the power -8 सेकंदमध्ये तो किती नंबर ऑफ रोटेशन्स करेल? करा बरं विचार. आता याच्यावर हा जनरल एक्झाम्पल झाला. आता 10 to the power -8 सेकंदसाठी तो त्या सेकंड ऑर्बिटमध्ये आहे. मग किती रोटेशन्स करेल सांगता येईल का? कशाने डिवाइड करावं लागेल त्या टाईमला? एका रोटेशनसाठी लागणाऱ्या टाईमनी, बरोबर आहे का? टोटल टाईम तुम्हाला माहिती आहे, समजा आपण एक ग्राउंड घेतलं, एका ग्राउंडला एक रोटेशन करायला आपल्याला समजा 4 मिनटं एवढा वेळ लागतो. तर 40 मिनटामध्ये आपण किती रोटेशन करू? 10 रोटेशन्स. कसं केलं आपण? 40 डिवायडेड बाय 4. 40 म्हणजे टोटल टाईम आपल्याला जो दिला आहे तो 40 मिनटामध्ये किती रोटेशन्स करू ते काढायचे होते आपल्याला, आणि एक रोटेशनसाठी वेळ किती लागतो? 4 मिनिट. सो 40/4 म्हणजे 10 रोटेशन्स आपण करू 40 मिनटामध्ये, हे आपल्याला करता येतं. इन द सेम मॅनर तोच कॉन्सेप्ट इथे वापरला आहे. काय केलं पहा, नंबर ऑफ रोटेशन्स काढायचे होते आपल्याला. ऑर्बिट आहे सेकंड, ε0 h m e ह्या व्हॅल्यू तुम्हाला दिलेल्या आहेत. मग आता काय फॉर्म्युला आपण तयार केला त्याकडे लक्ष द्यावा. द नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स इज, नंबर ऑफ रिव्होल्यूशन इज टाइम इन दॅट ऑर्बिट म्हणजे किती वेळासाठी त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय तो टाइम, अपॉन टाइम पिरियड ऑफ दॅट ऑर्बिट. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनला एक रोटेशन करायला किती वेळ लागतो म्हणजे टाइम पिरियड. सो टाइम इन दॅट ऑर्बिट अपॉन टाइम पिरियड ऑफ दॅट ऑर्बिट. त्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन आहे 10 to the power -8 सेकंद आणि त्या ऑर्बिटचा टाइम पिरियड म्हणजे T2 आपल्याला पाहिजे. मग T2 साठी काय फॉर्म्युला आपला? 4 टाइम पिरियडचा फॉर्म्युला 4 ε0² n³ h³ m e⁻⁴ असा फॉर्म्युला आहे Tnचा, nth ऑर्बिटमधला टाइम पिरियड. तर nth ऑर्बिटमधला टाइम पिरियड जर हा आहे तर सेकंड ऑर्बिटमध्ये काय होईल? n ची व्हॅल्यू 2 घ्यावी लागेल आपल्याला. सो प्लेस 2 इन प्लेस ऑफ n. सो इट बिकम्स 4 ε0² 2³ h³ अपॉन m e⁻⁴. बरोबर, T2चा फॉर्म्युला मी इथे
सबस्टिट्यूट केला. बघा टाईम पिरियड आपल्याला टाकायचा असल्यामुळे हा प्रॉब्लेम याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाला. तुम्हाला वाटेल की वेगळं काहीतरी नंबर ऑफ रोटेशन्स किती रिव्होल्यूशन करेल हा एक्झाम्पल कशाला या टाईपमध्ये आला तर याच्यामुळे आला तो, कारण की टाईम पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला पुटअप करायचा होता. मग आता 10⁻⁸ यम म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 9.1 × 10⁻31 बरोबर आहे. e⁴ म्हणजे 1.6 × 1.6 × 1.6 × 1.6 × 10⁻76 बरोबर आहे. 4 एप्सिलॉन नॉट स्क्वेअर आला बरोबर. 2चा क्यूब म्हणजे 8 h क्यूब 6.63 6.63 6.63 × 10⁻−102. ओके. न्यूमरेटरमध्ये जे 9.1 1.6 1.6 1.6 1.6 यांचा प्रॉडक्ट करून घेतला तो आला 59.63. डिनॉमिनेटरमध्ये 4 8.85 8.85 8 6.63 6.63 6.63 यांचा प्रॉडक्ट घेतला तो आला 730427.5. 10ची सगळी पॉवर एकत्र केली ती आली 11. ओके. हा रेशो काढला. दिस रेशो इज फाउंड टू बी 0.00004167. आता मी कॅल्क्युलेटरनी केलेले कॅल्क्युलेशन्स आहेत, तुम्ही लॉगनी करणार आहात. ओके. इंटू 10ची पॉवर 11. हा डेसिमल पॉईंट मी इथे शिफ्ट केला म्हणजे 5 प्लेसेस मी समोर आणलं, म्हणजे इथे 10ची पॉवर 5नी कमी होईल. सो 8.164 × 10ची पॉवर 6 एवढे नंबर ऑफ रोटेशन्स तो इलेक्ट्रॉन त्या सेकंड ऑर्बिटमध्ये करेल. किती वेळेत तर 10⁻⁸ सेकंदमध्ये. ओके. काय काय लक्षात आलं. नंबर ऑफ रोटेशन्स काढायचे तर त्या ऑर्बिटमधला त्याच्या फिरण्याचा टोटल टाईम डिवायडेड बाय टाईम पिरियड. नंबर ऑफ रोटेशन्स आपल्याला मिळतात. अँड द लास्ट एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक. In Bohr's model of hydrogen atom, the ratio of period of revolution of electron in n is equal to 2 and n is equal to 1 orbit is. तर दुसऱ्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉनचा टाईम पिरियड आणि पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचा टाईम पिरियड यांचा रेशो काढायचा आहे, म्हणजे T2/T1 आपल्याला शोधायचं आहे. मग आता हा रेशो शोधण्यासाठी हे EAMCET या एंट्रन्स एक्झाममधलं एक्झाम्पल आहे. वेगळं एक्झाम्पल वाटलं ते रेशो काढायचा होता म्हणून मी मुद्दाम इथे इंट्रोड्यूस केलं आहे. सो टाईम पिरियड अँड प्रिन्सिपल क्वांटम नंबर आर. टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n क्यूब बरोबर आहे. सो T2/T1 काय होईल 2^3/1 क्यूब. सो T2/T1 काय होईल 2 क्यूब म्हणजे 8/1. सो रेशो इज 8:1. आलं लक्षात. एकदम सोपं आहे. रेशो तुम्हाला टाईम पिरियडमधला काढायचा आहे. जो टाईम पिरियडमध्ये रेशो किती असेल तर n क्यूबचा जो रेशो असेल तोच. नाव द टाईप नंबर 6 that is problems on excitation energy and ionization energy as well as ionization potential. या सगळ्यांवरचे एक्झाम्पल आपण बघतोय, पण त्याच्या पहिले एक्सायटेशन एनर्जी कशाला म्हणतात याच्याकडे लक्ष ठेवा. हायड्रोजन व्यतिरिक्त कोणताही सबस्टन्स जर असेल तर त्या सबस्टन्समधला जो इलेक्ट्रॉन आहे तो समजा 5th ऑर्बिटमध्ये फिरतो आहे, तर मग त्या इलेक्ट्रॉनची एक्सायटेशन एनर्जी किती असेल तर त्या इलेक्ट्रॉनला 5th ऑर्बिटमधनं 6th ऑर्बिटमध्ये शिफ्ट करण्यासाठी जी एनर्जी लागेल ती मिनिमम एक्सायटेशन एनर्जी असेल. 5th ऑर्बिटमधनं 7th ऑर्बिटमध्ये त्याला जर एक्साईट करायचं असेल तर अजून काहीतरी वेगळी एनर्जी लागेल, ती त्याच्यापेक्षा जास्त लागेल मिनिमम एनर्जीपेक्षा, अँड सो ऑन. म्हणजे दुसरा कोणताही सबस्टन्स जर असेल तर इलेक्ट्रॉन हा कोणत्याही ऑर्बिटमधनं कोणत्याही ऑर्बिटमध्ये शिफ्ट होईल. पण जर हायड्रोजनचा तुम्ही विचार करसाल तर हायड्रोजनसाठी तो इलेक्ट्रॉन हा पहिल्याच ऑर्बिटमध्ये असतो असं कन्सिडर केलं जातं, आणि म्हणून मग सेकंड ऑर्बिटला फर्स्ट एक्सायटेशन स्टेट असं म्हटलेलं आहे, थर्ड ऑर्बिटला सेकंड एक्सायटेशन स्टेट असं म्हटलेलं आहे, फोर्थ ऑर्बिटला थर्ड एक्सायटेशन स्टेट असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग हायड्रोजन ॲटमसाठी मिनिमम एक्सायटेशन एनर्जी कोणती असेल तर हायड्रोजन ॲटमसाठी मिनिमम एक्सायटेशन एनर्जी म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी जी एनर्जी लागते ती. ओके. रिमेंबर दिस. द मिनिमम एक्सायटेशन एनर्जी फॉर हायड्रोजन ॲटम इज द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम फर्स्ट ऑर्बिट टू सेकंड ऑर्बिट. ओके. अँड फॉर एनी अदर ॲटम what is minimum excitation energy? The minimum excitation energy is the energy required to take the electron from nth orbit to n+1th orbit. ओके. दोघांमधला फरक लक्षात घ्या. हा
पहिला पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि एक्सायटेशन एनर्जी आपल्याला माहिती आहे. आयोनायझेशन एनर्जी कशाला म्हटलं होतं आपण? हायड्रोजनसाठीच मी डिफाईन केली होती आयोनायझेशन एनर्जी. इट इज द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू फ्री द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन आउट ऑफ द हायड्रोजन ॲटम. त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हटली होती की पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हटले आपल्या पुस्तकानुसार. बरोबर आहे. पण समजा तो हायड्रोजन ॲटम नसेल तर, समजा इलेक्ट्रॉन चौथ्या ऑर्बिटमध्ये फिरून राहिला, मग याची आयोनायझेशन एनर्जी किती असेल? करा विचार. या चौथ्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची पण आयोनायझेशन एनर्जी तीच असेल का? पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी जेवढी एनर्जी लागते तेवढी नाही. चौथ्या ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन फिरतोय तर त्याला बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती म्हणजे त्याची आयोनायझेशन एनर्जी असेल, म्हणजेच E∞ - E4. बरोबर आहे. आणि पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्याची आयोनायझेशन एनर्जी किती असेल? E∞ - E1. दोघांमधला फरक लक्षात ठेवा. थोडक्यात आयोनायझेशन एनर्जी म्हणजे एखाद्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला त्या ॲटमच्या बाहेर काढण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला त्याची आयोनायझेशन एनर्जी म्हणतात. ठीक आहे. ओके. हे 2-3 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानं आता मी फॉर्म्युला या ठिकाणी घेतो आहे. बघा, पहिला फॉर्म्युला आहे द फर्स्ट एक्सायटेशन स्टेट मीन्स द सेकंड ऑर्बिट. सो फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी इज, मग फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी किती असेल? E2 - E1. ही मिनिमम एक्सायटेशन एनर्जी असेल हायड्रोजनसाठी. हे हायड्रोजनचे फॉर्म्युले आहेत. द सेकंड एक्सायटेशन स्टेट मीन्स थर्ड ऑर्बिट. सो सेकंड एक्सायटेशन एनर्जी इज EX2 म्हणतो मी त्याला, E3 - E1. सिमिलरली द थर्ड एक्सायटेशन स्टेट मीन्स द फोर्थ ऑर्बिट. सो थर्ड एक्सायटेशन स्टेट एनर्जी इज E4 - E1. ठीक आहे. हे झाले हायड्रोजनसाठी असणारे फॉर्म्युले. त्यानंतर द आयोनायझेशन एनर्जी मीन्स द एनर्जी रिक्वायर्ड टू टेक द इलेक्ट्रॉन फ्रॉम एनी ऑर्बिट टू एस्केप. एनी ऑर्बिट टू एस्केप म्हणजे त्याला ॲटमच्या बाहेर काढतोय आपण. सो आयोनायझेशन एनर्जी इज E∞ - En. आता एन म्हणजे पहिलं ऑर्बिट असेल, दुसरं असेल, तिसरं असेल, चौथं असेल, कोणतंही असू शकतं. पहिल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन असेल तर E∞ - E1. दुसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर E∞ - E2. एवढी आयोनायझेशन एनर्जी असेल. चौथ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर आयोनायझेशन एनर्जी किती असेल? E∞ - E4. आणि E∞ किती असते? 0. E∞ इज 0. सो 0 - En म्हणजेच -En असा जनरल फॉर्म्युला आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येतो आयोनायझेशन एनर्जीचा. ठीक आहे. आयोनायझेशन एनर्जीचा फॉर्म्युला जनरल लक्षात ठेवा. E∞ - En. पहिल्या ऑर्बिटमध्ये असेल तर En ची व्हॅल्यू E1 घ्यायची, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये फिरणारे इलेक्ट्रॉन असेल तर En ची व्हॅल्यू E2 घ्यायची अँड सो ऑन. त्यानंतर आयोनायझेशन पोटेन्शियल. आता आयोनायझेशन पोटेन्शियल कशाला म्हणतात? मीन्स द पोटेन्शियल रिक्वायर्ड टू ॲक्सलरेट दॅट इलेक्ट्रॉन सो दॅट इट एस्केप्स आउट ऑफ द ॲटम. त्या फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनला आपण एवढं पोटेन्शियल अप्लाय करणार आहे की जेणेकरून तो इलेक्ट्रॉन ॲटमच्या बाहेर चालला जाईल. ते जे पोटेन्शियल असेल त्याला म्हणायचं आयोनायझेशन पोटेन्शियल. मग आयोनायझेशन पोटेन्शियलचा फॉर्म्युला असेल आयोनायझेशन एनर्जी डिवायडेड बाय E. आयोनायझेशन एनर्जी डिवायडेड बाय E. मग आता समजा पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनचं आयोनायझेशन पोटेन्शियल तुम्हाला काढायचं आहे. मग फॉर्म्युला काय होईल? E1/E. सेकंड ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला तुम्हाला बाहेर काढायचं आहे तर E आयोनायझेशन फॉर सेकंड ऑर्बिट म्हणजे E2/E -E2/E सॉरी. तिसऱ्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनला तुम्हाला बाहेर काढायचं आहे, आयोनायझेशन पोटेन्शियल किती असेल? तर -E3/E. ओके, झाला फॉर्म्युला क्लिअर. द फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस टॉपिक. आता या टॉपिकवर तसे एक्झाम्पल काही सापडले नाही पुस्तकामध्ये, तर नाहीच आहे या टॉपिकवर एक्झाम्पल, पण इकडनं तिकडनं मी कलेक्ट केलेत. बघा आता ते, आणि प्रत्येक टाईप कवर करणं आवश्यक आहे, कारण की कोणत्या टॉपिकवर एक्झाम्पल तुम्हाला बोर्डामध्ये येईल ते काही सांगता येत नाही. आणि बोर्डामध्ये असं कधीच नसतं की फक्त पुस्तकाच्या मागचे एक्झाम्पल येतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या टाईपचं प्रिपरेशन करावं लागतं. ओके. सो द एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन ग्राउंड स्टेट इज, म्हणजे पहिल्या ऑर्बिटमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी तुम्हाला दिली आहे -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फाइंड फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी, सेकंड एक्सायटेशन एनर्जी, आयोनायझेशन एनर्जी अँड आयोनायझेशन पोटेन्शियल. चारही एक्झाम्पल मी एकत्रच केलेत. ओके.
ग्राउंड स्टेटमधली एनर्जी आपल्याला माहिती आहे, या 4 व्हॅल्यू शोधायच्या आहेत. सो E1 इज गिवन -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एक्सायटेशन स्टेट एनर्जी काढायची आपल्याला, फर्स्ट एक्सायटेशन स्टेट एनर्जी काढायची आहे, सेकंड एक्सायटेशन स्टेट एनर्जी काढायची आहे, आयोनायझेशन एनर्जी काढायची आहे आणि आयोनायझेशन पोटेन्शियल काढायचं आहे. मग आता एक एक आपण काढू. सो फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी इज काय असते, पहिल्या ऑर्बिटमधून दुसऱ्या ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी जी एनर्जी लागते ती फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी म्हणजे. सो E2 - E1. E2 किती असते, E1/4. सो -13.6 अपॉन 4 मायनस E1 -13.6. सो -3.4 प्लस 13.6 म्हणजेच प्लस 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्लस लक्षात ठेवा, मायनस नाही, प्लस 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. म्हणजे फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी फॉर हायड्रोजन इज 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. ही प्लस आहे आणि ही मिनिमम असेल. फर्स्ट एक्सायटेशन एनर्जी मिनिमम असते. सेकंड एक्सायटेशन एनर्जी कोणती, जेव्हा त्या इलेक्ट्रॉनला पहिल्या ऑर्बिटमधनं तिसऱ्या ऑर्बिटमध्ये नेलं त्यावेळेसची एनर्जी. सो E3 - E1. E3 काय असते, E1/9. रिलेशन आपल्याला माहिती आहे, E1/n². सो -13.6 अपॉन 9 मायनस ऑफ 13.6. सो -1.51 प्लस 13.6 12.09. पहा, ही मिनिमम एक्सायटेशन एनर्जी आहे. फर्स्ट एक्सायटेशन स्टेट एनर्जी म्हणजेच मिनिमम आणि सेकंड एक्सायटेशन एनर्जी म्हणजेच ही याच्यापेक्षा जास्त आहे, त्याकडे लक्ष ठेवा. नाऊ वी हॅव टू फाइंड आयोनायझेशन एनर्जी. आता आयोनायझेशन एनर्जी पहिल्या ऑर्बिटसाठी फॉर्म्युला काय असतो, -E1. दुसऱ्या ऑर्बिटसाठी काय फॉर्म्युला असतो, -E2. तिसऱ्या ऑर्बिटसाठी काय असतो, -E3 अँड सो ऑन. सो आता आपल्याला पहिल्या ऑर्बिटमधला इलेक्ट्रॉन दिला आहे, त्यामुळे आयोनायझेशन एनर्जी असेल -E1. सो मायनस ऑफ -13.6 म्हणजे प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एवढी आयोनायझेशन एनर्जी त्या पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची असेल. म्हणजे एवढी एनर्जी लागेल आपल्याला त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी. त्यानंतर आयोनायझेशन पोटेन्शियल, इट इज द पोटेन्शियल विच इज गिवन सो दॅट द इलेक्ट्रॉन गेट ॲक्सलरेशन अँड इट गेट आउट ऑफ द ॲटम. आता पहिल्या ऑर्बिटमध्ये फिरतो इलेक्ट्रॉन. पहिल्या ऑर्बिटमध्ये जर इलेक्ट्रॉन फिरतोय तर त्याचं आयोनायझेशन पोटेन्शियल किती असते, तर त्या पहिल्या ऑर्बिटची एनर्जी डिवायडेड बाय E आयोनायझेशन एनर्जी फर्स्ट ऑर्बिटची अपॉन E. ही म्हणजे 13.6 प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्लस 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्टची तुम्हाला जूल करावं लागतील. म्हणजे 1.6 × 10⁻19 मल्टिप्लाय करावं लागेल अपॉन E म्हणजेच काय, 1.6 × 10⁻19. पहा, त्यांनीच मल्टिप्लाय केलं आणि त्यांनीच डिवाइड केलं. किती राहिले, तेवढेच राहिले 13.6 व्होल्ट. बघा, जेवढी आयोनायझेशन एनर्जी होती इलेक्ट्रॉन व्होल्टमधली तेवढंच आयोनायझेशन पोटेन्शियल आहे व्होल्टमधलं. इथे युनिट होतं इलेक्ट्रॉन व्होल्ट, इथे युनिट आहे व्होल्ट. लक्षात ठेवा, आयोनायझेशन एनर्जी आणि आयोनायझेशन पोटेन्शियल. आयोनायझेशन एनर्जी जर तुम्हाला इलेक्ट्रॉन व्होल्टमधली माहिती असेल तर तेवढंच पोटेन्शियल आयोनायझेशन पोटेन्शियल असतं व्होल्टमधलं. पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, हे झालं पहिलं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 2, हे पण एक कलेक्ट केलेलं एक्झाम्पलच आहे. पुस्तकामध्ये किंवा मागच्या सिलेबसमध्ये पण या टाईपवरचे एक्झाम्पल नव्हते. काय म्हटलं पहा, द इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम रिव्हॉल्व्स इन सेकंड बोहर ऑर्बिट हॅव्हिंग एनर्जी -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. फाइंड द मिनिमम एक्सायटेशन एनर्जी ऑफ दिस इलेक्ट्रॉन. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय आणि त्याची मिनिमम एक्सायटेशन एनर्जी काढायची आहे. मग मिनिमम एक्सायटेशन एनर्जी कोणती असेल, जर त्याला तुम्ही तिसऱ्या ऑर्बिटमध्ये नेलं तर जी एनर्जी लागेल ती. सो मिनिमम एक्सायटेशन एनर्जी त्याची असेल E3 - E2, बरोबर आहे का. सो द मिनिमम एक्सायटेशन एनर्जी फॉर इलेक्ट्रॉन इन सेकंड ऑर्बिट इज, सो Ex मिनिमम इज E3 - E2. E3 किती, -13.6 अपॉन 9 मायनस E2 किती, -3.4. सो -1.51 प्लस 3.4 इट इज 1.89 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो मिनिमम एक्सायटेशन एनर्जी इज 1.89 इलेक्ट्रॉन व्होल्ट. एवढी मिनिमम एक्सायटेशन एनर्जी असेल. आता आपण एक पॉईंट आत्ताच बघितला, आयोनायझेशन एनर्जी जर इलेक्ट्रॉन व्होल्टमधली आपल्याला माहिती असेल तर आयोनायझेशन पोटेन्शियल तेवढंच असतं, पण ते व्होल्टमध्ये असतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, व्यवस्थित एक्झाम्पल्स तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करा. तशा PDF मी नोट्स पाठवतो आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघणार नाही. व्हिडिओमध्ये ते पॉईंट एक्सप्लेन केलेले आहेत. ते एक्झाम्पल सोडवताना मी तुम्हाला काही पॉईंट सांगतो, त्यामुळे ते तुमच्या लक्षात येतील. म्हणून
व्हिडिओ बघा. ओके, तुम्ही फक्त ते प्रॉब्लेम लिहून घेऊन राहिले माझ्यामध्ये वहीमध्ये, मग PDF नोट भेटल्या का, मग ते प्रॉब्लेम घ्या लिहून आपल्या वहीमध्ये. असा आयटम नका करू. हे बघा, हे एक्झाम्पल्स बघा, मी जे डिस्कस करतो आहे त्याकडे लक्ष ठेवा.